नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू आहेत नाशिकचे दिवेबंधूंचा या निवडणुकीमध्ये राणे पॅटर्न बघायला मिळतो आहे। ज्या पद्धतीने नितेश राणे हे भाजपमध्ये आणि निलेश राणे हे शिवसेनेमध्ये आहे, त्याच पद्धतीने प्रशांत दिवे हे भारतीय जनता पक्षामधनं प्रभाग क्रमांक 17 मधनं निवडणूक लढत आहेत, तर राहुल दिवे हे शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढत आहेत। दोघं बंधू आहात, दोघं वेगवेगळ्या पक्षामध्ये। निश्चित आम्ही दोघंही वेगळ्या पक्षात आहोत, एकत्र राहतो पण, आणि आमचे दोघांचे विचार निश्चित वेगळे आहे राजकीय दृष्ट्या असेल, आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघंही भाऊ जरी असलो तर विचार स्वतंत्र ठेवणं हे काही चूक नाही आहे किंवा पाप नाही आहे। आमची कार्यकर्ते ह्या भागातली वेगळी आहे, त्यांच्या वार्डातली वेगळी कार्यकर्ते आहे, आणि मला असं वाटतं माझ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचा विचार किंवा त्यांनी ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींना स्वाभिमानी जगण्यासाठी लाडकी बहीण योजना आणून सन्मान केला, आणि म्हणून आम्ही सगळे शिंदे साहेबांच्या विचाराशी प्रेरित आहोत, आणि म्हणून आम्ही आज कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत आहोत। ज्यावेळेस लोकांमध्ये जातात काय प्रतिक्रिया असतात? तुम्ही भाजपची मफलर घातलेली आहे, तुमचे बंधू शिवसेनेमध्ये आहेत आणि दोघं निवडणूक लढतात। नाही, काही नाही। खरं तर आम्ही अगोदरपासून एक वेगळ्या विचारांनी ह्या शहरामध्ये काम करतोय। ते अगोदरपासून राहुल भाऊ वेगळ्या पक्षासोबत काम करत आहे, मी अगोदरपासून वेगळ्या पक्षामध्ये काम करतोय। आमचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि लोक हे कामाच्या पाठीशी असतात आणि लोक नेहमीच आम्हाला स्वीकारत असतात। त्याचं राहुल भाऊचं कार्यक्षेत्र माझं कार्यक्षेत्र वेगळं असल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो, आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त आमचे सीटं कसे निवडून येतील आणि जास्तीत जास्त आमचं काम कसं उभं राहील याकडे खऱ्या अर्थानं आमचा भर असतो। पण ज्यावेळेस आता 17 मध्ये तुम्ही काम करतायत, दोघांचे समर्थक कार्यकर्ते एकमेकांना मदत होते का? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। आम्ही दोघांचे आमचे कार्यकर्ते वेगळे आहेत। आमचे भारतीय जनता पार्टीचे असेल, माझे कार्यकर्ते असेल, आम्ही नेहमीच यांच्या विरोधातच काम करतो आणि विरोधात आम्ही यांच्या 100% आम्ही आमचे सीटं निवडून आणू अशी खात्री आम्हाला आहे। काय वाटतं तुम्हाला मदत होते 17 नंबर मधल्या काही मतदारांची? नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांची निश्चित आम्हाला मदत होत नाही। प्रशांत भाऊ आमचे भाजपचे चांगले कार्यकर्ते आहे, परंतु भाजपवाले त्यांना नेहमी एकटं पाडत असतात। त्या बाबतीत आम्ही जरा सरस आहे। आज आपण बघितलं असेल की शिवसेनेचे श्रीकांतजी शिंदे आमच्याकडे येऊन गेले, दादा भुसे येऊन गेले, आणि पाहिजे ती ताकद आमच्या कार्यकर्त्यांना मिळत आहे, आणि निश्चित आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ। परंतु महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचीच सत्ता येईल हे मात्र निश्चित झालेलं आहे। विरोधात जरी असले तरी खंते तुम्हाला एकटं पाडलंय? अजिबात नाही, अजिबात नाही। ते त्यांचा तो गोड असा गैरसमज झालेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी ही माझ्या वॉर्डामध्ये संपूर्ण शहरामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। तुम्ही बघितलं असेल की 2 दिवसापूर्वी आदरणीय आमदार राहुल भाऊ डिकले, शहराध्यक्ष सुनील नाना केदार यांच्या हस्ते आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे छोट्या कार्यकर्त्यापासून तर मोठ्या लेवलपर्यंत सर्व पदाधिकारी आमच्यासोबत एकजुटीने आम्ही काम करतोय, आणि निश्चितच त्यांना खरं तर त्यांना राग असा आहे की तिथं आम्ही BJPला मोठ्या फरकाने हरवतोय, म्हणून त्यांना तो एक राग त्यांच्या मनामध्ये आहे। एक अमिताभ बच्चन, शशी कपूर यांचा एक पिक्चर आलेला होता दीवार, त्याच्यामध्ये एक डायलॉग होता, मेरे पास बंगला है, बँक बॅलन्स है, तुम्हारे पास क्या है? शशी कपूर यांचं उत्तर होतं, मेरे पास माँ है। तुमचे वडील माजी महापौर आहेत, ते नेमके कोणा बाजूने? नाही, ते दोघांच्या बाजूने आहे। त्यांना आम्ही दोघंही सारखे आहोत। ते माझ्या देखील व्यासपीठावर आले होते आणि त्यांच्यासुद्धा व्यासपीठावर ते जातात, आणि त्यांची एक मुलं म्हणून त्यांची निश्चित जी भूमिका आहे ती योग्य आहे। वडील म्हणून त्यांना दोघांवरही जीव आहे, आणि म्हणून ते दोघांकडेही जातात। माझी बायकोसुद्धा त्यांच्या प्रचाराला जाती, त्याच्यामुळं कुटुंबामध्ये तसा काही आमच्या घरामध्ये तो विषय देखील निघत नाही, परंतु घरातून बाहेर पडलो की मात्र आमचे विचार निश्चित एकत्र असतात, वेगळे असतात परंतु घरामध्ये मात्र आम्ही एका विचाराने आहोत। अशोक भाऊंचा फायदा तुम्हाला किती होतोय का राहुल भाऊंना जास्त होतोय? नाही, तसं बघितलं ना, ती आमच्या वडिलांचं कार्यक्षेत्र तुम्ही सर्वांनी बघितलं, ते संपूर्ण नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्रामध्ये
त्यांचा एक वेगळा मानणारा वर्ग आहे, त्यांना वैयक्तिक मानणारा वर्ग आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने चळवळीमध्ये काम केलं असेल, शहरामध्ये काम केलं असेल, तर त्यांचा एक मानणारा वर्ग, त्यांच्या विचारांवर चालणारा एक वर्ग हा वेगळा आहे. आणि निश्चितच त्यांचा आशीर्वाद हे मी असेल, राहुलभाऊ असेल आणि इतरही बरेच लोक असेल ह्या त्यांच्या पाठीशी असतो. त्यांचं एकच म्हणणं असतं की जो चांगला काम करतो, जो तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करतो, मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून ते निश्चितच हे माझ्या पाठीशी असतात, राहुलभाऊंच्या पाठीशी असतात आणि असंख्य जे चांगले कामं करतात त्यांच्या पाठीशी असतात. त्यांच्याकडे पक्ष हा वाद कधीच नसतो. ते नेहमी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतात. तुम्ही कार्यकर्त्यांना काय आदेश देतात? राहुल भाऊंच्या प्रचाराला जाऊ नका वगैरे असं काही सांगतात? नाही, राहुलभाऊंच्या वार्डामध्ये मी आमच्या BJPच्या कार्यकर्त्यांच्या सोबत असतो. हो, आम्ही BJPच्या सोबत असतो आणि BJPच्या कार्यकर्त्यांना आम्ही म्हणजे काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. प्रभाग क्रमांक 17 आणि 16 मधून कुठले कुठले पॅनल निवडून येतील? प्रभाग क्रमांक 17मध्ये 100% BJPचा बॅनल निवडून येईल आणि 16मध्ये सुद्धा आम्ही BJPचा बॅनल निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करू. तुमचा काय अंदाज आहे? 16 मध्ये तुम्ही लढतात, इथून कोण विजय होईल, कोणाचा पॅनल, आणि 17 मधनं कोणाचा पॅनल विजय होईल? नाही, निश्चित आपण बघितलं असेल मागच्या काळापासनं का ह्या भागामध्ये मी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासनं एक मोठा झंझावत निर्माण झालेला आहे आणि सगळीकडे शिवसैनिक हे एकत्र झालेले आहे. उभाटातनं सुद्धा आम्ही अनेक प्रवेश ह्या माझ्या माध्यमातून घेतले आणि मला असं वाटतं निश्चित प्रभाग क्रमांक 16मध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे इथं शिवसेनाच विजय होईल आणि 17मध्ये एकटे प्रशांत भाऊ दिवे निवडून येतील भाजपचे, पण तो तिन्ही जागा मात्र शिवसेनेचे निवडून येतील. आपण बघतोय दिवे बंधूंची ही जुगलबंदी आहे. जसा निवडणुकीचा प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये येत आहे, त्याच पद्धतीने निवडणुकीमध्ये अधिकाधिक रंगत येत आहे आणि ह्या रंगतमध्ये नाशिकच्या प्रभाग क्रमांक 16 आणि प्रभाग क्रमांक 17 या दोन्ही प्रभागाकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे. कारण दोन बंधू या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाकडनं निवडणुकीला सामोरं जात आहेत. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.